सुखकर्ता को पावर्ड बाय अंबुजा प्लस, अधिक मजबूत, अधिक घन कॉन्क्रीट, सेफ्टी पार्टनर गोदरेज स्मार्ट लॉक्स, बेफिकर लिव्हिंग अनलॉक, स्पेशल पार्टनर LG हिंग, स्मृतीची सुगंधी भेट सिन्स 1894, स्नो सेम पेंट्स, ट्रू कलर्स ऑफ लाईफ, निर्मा ॲडव्हान्स, चिवट डागांसाठी निर्मा ॲडव्हान्स, इन्व्हेट ॲग्रो लिमिटेड, सस्टेनिंग क्वालिटी इम्प्रूव्हिंग लाईव्स, संतुलन आयुर्वेद, लाईफ इन बॅलन्स, माणिकचंद ऑक्सिरिच, प्राऊडली इंडियन, कीर्ती गोल्ड, विश्वास वर्षानुवर्षांचा, नॅप इंडस, फॉर वर्क इज रिच नॅप इंडस, असोसिएट पार्टनर बिग कोला. नमस्कार, मी श्रीकांत घुले. तुम्ही पाहताय झी 24 तास. सुखकर्ता या आमच्या गणपती विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडच्या गणरायाला आगळ्या वेगळ्या पद्धतीने निरोप देण्यात आलाय. आपल्या बॉडीगार्डच्या बासरी वादनानं राज ठाकरे यांनी लाडक्या बाप्पाला निरोप दिला. राज ठाकरे यांचे बॉडीगार्ड शिवाजी होरे यांनी बासरी वादन देखील केलेलं आहे आणि या अनोख्या सोहळ्याने बाप्पाला निरोप देण्यात आला. तर 1.5 दिवसांच्या पाहुणचारानंतर गणपतीला आज निरोप दिला जातोय. गणपती विसर्जनासाठी मुंबईसह राज्यभरात प्रशासनाकडनं तयारी पूर्ण करण्यात आली. 6 फुटांच्या आतील मूर्तींना समुद्रात विसर्जनासाठी बंदी असल्यानं ठिकठिकाणी कृत्रिम तलावांचीही निर्मिती केली जाते. तर विसर्जन स्थळी पोलिसांचाही चोख बंदोबस्त पाहायला मिळाला. राज को राज रहने दो अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. शिवतीर्थवर जाऊन एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गणेशाचं दर्शन घेतलं. यावेळी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात सुमारे 30 मिनिटं चर्चा झाली आहे. त्या भेटीबाबत पत्रकारांनी शिंदे यांना विचारलं असता त्यावर शिंदे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. मधूनच अशा भेटीतील का काही राजकीय अर्थ काढू नका. आणि बघा, सगळं सांगायचं असतं का तुम्हाला? राजकीय बात राज थोडा तो आहे ना. नाही, पण तुम्ही काही स्नेहभोजनाचं आमंत्रण दिलं आहेत का? स्नेह आमचा आहे आणि स्नेह असल्यामुळे भोजनही होईल. साहेब जरांगे पाटील मुंबईत येत आहेत उद्या मोठ्या प्रमाणात. 22 वर्षांनंतर आले. या भेटीकडे कसं बघायचं राजकीय दृष्ट्या? बघा, मी सांगितलं ना, आम्ही तर येतच होतो. तुम्ही रेग्युलर. आता काही लोक नवीन यायला लागले, चांगलं आहे. गणपती बाप्पांनी सगळ्यांना सुबुद्धी देऊ दे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मिलिंद नार्वेकरांच्या घरी गेलेत. गणपती दर्शनासाठी देवेंद्र फडणवीस नार्वेकरांच्या घरी दाखल झालेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मिलिंद नार्वेकर यांच्या घरी बाप्पांचं दर्शन घ्यायला गेलेले आहेत. मिलिंद नार्वेकर हे शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मिलिंद नार्वेकर यांच्या घरी दाखल झालेत. गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणपती दर्शनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मिलिंद नार्वेकरांकडे दाखल झालेत. नार्वेकर हे शिवसेना ठाकरे पक्षाचे विधान परिषदेचे आमदार आहेत. तर दुसरीकडे संजय राऊत हे संदीप देशपांडे यांच्या घरी दाखल झालेले आहेत. संदीप देशपांडे यांच्या घरी जाऊन संजय राऊतांनी बाप्पांचं दर्शन घेतलेलं आहे. संजय राऊत यांनी बाप्पांचं दर्शन घेतलंय. शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या घरी जाऊन बाप्पांचं दर्शन घेतलं. मनसे शिवसेना युतीच्या चर्चा होत असताना राऊत यांनी देशपांडे यांच्या घरी जाऊन बाप्पांचं दर्शन घेतलेलं आहे. दरम्यान त्यांनी दर्शन घेतल्यानंतरचा हा फोटो देखील आता झी 24 तासच्या माध्यमातून आपण पाहतोय.
शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या घरी जाऊन बाप्पांचं दर्शन घेतलंय. चंद्रपूरकरांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेला सार्वजनिक गणपती म्हणजे चंद्रपूरचा राजा गणेश मंडळ. चंद्रपूर शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या जटपुरा गेटच्या लगत या सार्वजनिक गणेश मूर्तीची स्थापना केली जाते. दरवर्षी 21 फुटी आकर्षक मूर्ती आणि त्याची लक्षवेधी सजावट ही चंद्रपूरकरांसाठी आकर्षण ठरते. यंदा या गणेश मंडळाचं हे 51वं वर्ष आहे. मंडळाकडनं अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. यावर्षी मंडळातर्फे तिरुपती इथल्या बालाजी मंदिराची प्रतिकृती तयार करण्यात आलेली आहे. साधारण 3 महिन्यापासून आपण हे सगळे मंडळाचे पदाधिकारी लोक जे काही आहे ते आम्ही सगळं काम वगैरे वेगळं करून आम्ही हे तयारीला लागतो. आणि त्यानंतर आपल्या चंद्रपूरच्या राजाची विशेषता म्हणजे अशी की या मूर्तीमध्ये 3 यंत्र स्थापित केल्या जातात, जेणेकरून आपण या जे कोणी लोक आपली मागणी मागतात, आपलं नवस बोलतात, ते नवस त्यांचं पूर्ण होते अशी सगळ्यांची आशा आहे आणि सगळ्यांचं म्हणणं आहे. अभिनेता सलमान खानची बहीण अर्पिता खान हिच्या निवासस्थानी देखील गणपती बाप्पा विराजमान झाले. तर दुसरीकडे सचिन तेंडुलकरनं आपल्या कुटुंबियांच्या सोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेतलंय. क्रिकेटचा देव समजला जाणारा सचिन बाप्पा पुढे दिन. यावेळी गणेश मंडळांकडनं तेंडुलकर कुटुंबियांचा सत्कार देखील करण्यात आलेला आहे. आपल्या संपूर्ण कुटुंबियांसह सचिन तेंडुलकरनं लालबागच्या राजाचं दर्शन घेतलेलं आहे. कलांचा अधिपती गणपती विघ्नहर्त्याच्या भक्तीमध्ये सगळेच रममाण झालेत. यामध्ये कलाकार देखील मागे नाहीयेत. अभिनेत्री मानसी नाईक हिनं झी24 तासच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलंय. तिच्या आयुष्यात देवाचं महत्त्व आणि देवानं कसं तिला चुकीचे निर्णय घेण्यापासून वाचवलं याबद्दल स्वतः मानसी नाईक कमाल होता त्याचा. मज्जा. हा काढ ना. सध्या सर्वत्र गणेशोत्सव सुरू आहे. अनेक जण घरगुती गणपतीच्या दर्शनाला जातात. विशेषतः सेलिब्रिटी आपले व्यावसायिक मित्र परिवार यांच्या गणपतीच्या दर्शनाला जात असतात. कापड व्यावसायिक जयेश करिया यांनी आपल्या जोगेश्वरी इथल्या घरी पर्यावरणपूरक बाप्पांची स्थापना केली आहे. दर्शनासाठी मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील कलाकार दाखल झालेत. श्याम राजपूत, सुरभी भावे, सायली पराडकर, श्रद्धा हांडे आणि राहुल भंडारे यांनी गणरायाचं दर्शन घेतलेलं आहे.
तर गणेश उत्सवाच्या निमित्तानं अभिनेते संजय खापरे यांनी झी24 तासच्या गणरायाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी लहानपणीच्या आठवणींना उजाळा देत गप्पा गोष्टी केलेल्या आहेत. यावेळी संजय खापरे यांच्याशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधी कावेरीनं. नमस्कार मंडळी, मी कावेरी आणि आपल्या झी24 तासच्या ऑफिसच्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे. खूप छान प्रकारे डेकोरेशनसुद्धा झालेलं आहे जे तुम्ही बघू शकता. आणि दर्शनासाठी आपल्याकडे आलेले आहेत अभिनेते संजय खापरे. खरं तर आम्ही कलाकार माणसं, म्हणजे कलाकार म्हणजे अभिनेते म्हणून आम्हाला लोक ओळखत असली तरी माझी खरी ओळख आहे ती मी चित्रकार आहे. आणि त्यामुळे माझा भाऊ दीपक याच्याकडून मी खूप काही शिकलो. तो सुद्धा मोठा आर्टिस्ट जे स्कूल ऑफ आर्टमधला. माझ्या वडिलांचं ड्रॉइंग खूप चांगलं, त्याच्यामुळे परंपरागत सगळ्या या आलेल्या गोष्टी आहेत. त्यामुळे दरवर्षी आमच्याकडचं डेकोरेशन काय होणार आहे आणि काय मटेरियल वापरणार आहे ते याच्याकडे लोकांचं लक्ष असायचं. वडील की ज्या वेळेला करत होते त्यावेळेला प्लास्टर ऑफ पॅरिसचं डेकोरेशन असायचं. कालांतराने आम्ही कॉलेजमध्ये जायला लागलो त्यावेळेला थर्माकोलचं वापरायला लागलो. त्याच्यानंतर आता एन्व्हायरमेंटबद्दल आपण सगळेच सजग झालेलो आहेत, सगळेच हे झालो म्हणजे कॉन्शियस झालो होत आपण. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींवर विचार करता मग आम्ही कागदाचं डेकोरेशन करायला घेतलं. गणेशोत्सव कसा साजरा करायचा तुम्ही? आम्ही खरं तर कामगार विभागामध्ये जन्माला आलेलो, त्यामुळे आमची सगळ्याच घरांमध्ये कमी जास्त प्रमाणात जर आपण बघितलं ना आर्थिक स्थिती सेम होती. प्रतिकूल परिस्थितीमध्ये कसा गणेशोत्सव साजरा करावा हे आमच्या लालबाग, परळ, शिवडी विभागातल्या ह्या कामगार विभागाने आम्हाला शिकवलेलं आहे. त्यामुळे आम्ही हार्डकोड कामगार विभागातले सगळे कलाकार मंडळी आहोत, माणसं आहोत. त्यामुळे आमचा गणपती म्हणजे आम्ही जीवापलीकडे त्याला जपत असतो, तो सण साजरा करत असतो. आणि त्या सणामध्ये म्हणजे खरा गणेशोत्सव जर म्हणायचा गेला ना तर आपल्या ह्या टाऊन साईडला आहे. इथे खऱ्या अर्थानं गणेशोत्सव कसा साजरा केला जातो ना ही एक बघणं एक म्हणजे वेगळीच मजा असते. त्याचा अनुभव मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या काय भारतातल्या सगळ्या लोकांनी इथे यावं. म्हणून तर आता बघा ना लालबागच्या राजाला गर्दी होते. गणेश गल्लीचा गणपती, गणेश गल्लीचा गणपती तर आमचा सगळ्यांचा फेवरेट गणपती. मग तिथे डेकोरेशन काय होतंय काय ते हे बघण्यासाठी आम्ही फार असुसलेलो असायचो. त्या प्रोसेस सगळ्या पाहिल्यापासून आहे ना आमच्या मनामध्ये बालमनावर तेव्हापासून असे संस्कार झाले आपण पण काहीतरी क्रिएटिव्ह करायला हवं. याचे बीज तिथे त्या गणपतीने गणेश गल्लीच्या गणपतीने आमच्यामध्ये रोवलेले आहेत. लहानपणापासून आपल्या सगळ्यांचा जवळचा बाप्पा ज्या बाप्पाला आपण अरेतुरे करू शकतो असा देव जर कुठला असेल तर गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांचा. त्यामुळे मला असं वाटतं त्याने मनोकामना पुऱ्या केल्या त्यापेक्षा ना आम्हाला ना एक चांगली उमेद दिली काहीतरी करण्यासाठी. म्हणून तर त्याला विद्येचा आणि कलेचा दाता आपण म्हणतो ना. तर नेहमीच आमच्या पाठीशी राहिला आणि नेहमी आम्ही गणपती बाप्पा मोरया असं म्हणून प्रयोगाला सुरुवात करत असतो. आणि आत्तासुद्धा माझ्या वाघ काय प्लॅन या नाटकाचे प्रयोग बारामती, गोवा अशा बऱ्याच ठिकाणी होणार आहेत. त्यामुळे तिथल्या प्रेक्षकांना गणेश भक्तांना सुद्धा आम्ही एंटरटेन करायला जाणार आहोत. छान मजा आहे, ते खूप छान आहे. छान वाटलं तुमच्याशी बोलून. आणि पुन्हा एकदा गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर तामिळनाडूमधील होसूरमध्ये देखील गणेशोत्सव उत्साहामध्ये साजरा केला जातो. या ठिकाणी पुष्पा चित्रपटाच्या थीमवरील सजावट करण्यात आली आहे. या सजावटीसाठी 20 लाख रुपये खर्च केला असून ही सजावट आकर्षित ठरतीये. तर ही सजावट पाहण्यासाठी आता भाविकांची देखील मोठी गर्दी होतीये. होसूरचा राजा मार्तंड गणपती गेल्या 15 वर्षांपासून बसवला जातो. तर या ठिकाणी पुष्पा चित्रपटाच्या थीमवरची ही सजावट करण्यात आलेली आहे आणि या सजावटीसाठी 20 लाख रुपयांचा खर्च देखील करण्यात आला आहे. गेल्या 15 वर्षांपासूनची ही परंपरा आहे. गेल्या 15 वर्षांपासून या ठिकाणी बाप्पा विराजमान होतात. तर यंदा पुष्पा चित्रपटाच्या थीमवर ही आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे. त्यामुळं ही सजावट पाहण्यासाठी देखील मोठ्या संख्येनं गणेश भक्त या ठिकाणी गर्दी करतायत. सुखकर्ता को पावर्ड बाय अंबुजा प्लस. अधिक मजबूत, अधिक घन कॉन्क्रीट. सेफ्टी पार्टनर गोदरेज स्मार्ट लॉक्स. बेफिकर लिव्हिंग अनलॉक. स्पेशल पार्टनर LG हिंग. स्मृतीची सुगंधी भेट सिन्स 1894. स्नो सेम पेंट्स, ट्रू कलर्स ऑफ लाईफ. निर्मा ॲडव्हान्स. चिवट डागांसाठी
निर्मा ॲडव्हान्स, इन्व्हेट ॲग्रो लिमिटेड, सस्टेनिंग क्वालिटी, इम्प्रूव्हिंग लाईव्स, संतुलन आयुर्वेद, लाईफ इन बॅलन्स, माणिकचंद ऑक्सिरिच, प्राऊडली इंडियन, कीर्ती गोल्ड, विश्वास वर्षानुवर्षांचा, नॅप इंडस, फॉर वर्क इज रिच नॅप इंडस, असोसिएट पार्टनर बिग कोला.